नमस्कार, मी शेख इरफान, मुख्य संपादक ETV माझामध्ये आपलं स्वागत करत आहोत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. श्री रेणुका देवी संस्थानच्या कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा. श्री रेणुका देवी संस्थानच्या कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणाचा आदर्श घालून देत सापडलेली बॅग, त्यामधील 3,30,000 रुपये नगद व वस्तू संबंधित व्यक्तीकडे स्वाधीन केली. श्री रेणुका देवी संस्थानचे व्यवस्थापक विजय राऊत, लेखापाल योगेश साबळे, सुरक्षा अधिकारी माधव मुंडे, सुरक्षारक्षक प्रफुल्ल केंद्रे, सुंदर सिंग पवार, किरण बालपांडे व पोलीस कर्मचारी सदर वस्तू संबंधित सुरेश भाऊ सिंग ताटुमू, आडगाव जी नाशिक शहानिशा करून त्यांच्या स्वाधीन करण्यात आले. या प्रसंगी संस्थानचे विश्वस्त चंद्रकांतजी भोपी, संजय कान्ना व कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करत त्यांच्या कार्याची प्रशंसा करण्यात आली. श्री रेणुका देवी संस्थानच्या कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या या प्रामाणिकपणामुळे संस्थानची विश्वासार्हता आणि सामाजिक बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित झाली असून नागरिकांकडून आज देवशयनी आषाढी एकादशी असलेल्या कारणाने परशुराम मंदिर येथे महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. तिथे साबुदाण्याची खिचडी व उसळ इत्यादी भाविकासाठी फराळाची उत्तम व्यवस्था मंदिर प्रशासनातर्फे केली होती. नियोजन यांनी उत्तमरित्या पार पडले.